मानवी जीवनात किंवा मानवी जीवनाच्या विविध वळणांवर भक्ती मानवाला नेहमी सत्यम, शिवम, सुंदरम या तत्वांच्या जवळ नेणारी ठरली आहे. अत्यंत समर्पकतेने आणि तितक्या सहजतेने या अखिल विश्वाच्या निर्मात्याला शरण जाणे म्हणजेच भक्ती होय. आत्म्याच्या उन्नतीकडे जाणाऱ्या प्रवासाच्या पहिल्या पायरीवर नामस्मरणातून उभी केलेली मानवाची वाटचाल शेवटच्या पायरीवर अद्वैत स्वरूपावर येऊन थांबते. कोहम म्हणजेच मी कोण आहे या प्रवासापासून सोहम म्हणजेच मी तो परमेश्वर आहे इथपर्यंत येऊन थांबणे म्हणजेच भक्तीचे सर्वोच्च रूप आहे. वारकरी संप्रदायाने उत्कट भक्ती, सदाचार, कर्मकांडाचा त्याग करून संपूर्ण महाराष्ट्राला एका सूत्रात बांधले. अभंग, भजन, गायन ते पंढरपूरची वारी या सर्वातून समग्र बहुजन समाज भक्तीच्या महासागरामध्ये आजही अथांग आणि आकंठ बुडालेला आपल्याला दिसून येतो. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस या उक्तीप्रमाणे वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले तुकाराम महाराज हे भक्ती या भावनेचे मेरुमणी ठरले. 17व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत कवी म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतःच्या व्यक्तिगत दुःखावर मात करून भक्तीला महत्त्वाचे स्थान मानले आणि समग्र जनतेला आपल्या अभंग विश्वातून भगवत भक्तीच्या आधारावर विठ्ठल भक्तीमध्ये दंग ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले. व्यावहारिक जीवनातील सुखदुःखामध्ये आपल्या आत्म्याला मलिन न करता अतिशय अलिप्तपणे ईश्वर भक्तीत स्वतःला एकाग्र करण्याचा महत्त्वाचा मूलमंत्र संत तुकाराम महाराजांनी आपल्या वचनातून आणि आचरणातून सामान्य जनतेला दिला. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजेच सांसारिक सुखदुःखाच्या पलीकडे परमेश्वर प्राप्तीची ओढ असावी आणि कठीण प्रसंगातही भक्तीचे अनुष्ठान भक्ताने सोडू नये हा महत्त्वाचा संदेश देणारे ते एकमेव संत कवी होते. विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असलेला वेदार्थ तुकोबांनी अभंगाच्या रूपाने सर्वसामान्य जनांना साध्या सोप्या रसाळ भाषेत समजावून सांगितला. धर्म आणि कर्मकांडाची जळमटे सामान्य जनांना मलिन करून टाकत असताना अध्यात्म आणि भगवत भक्तीच्या आधारावर तुकोबांनी खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या वाटेवर बहुजन समाजाला चालायला एक नवी दिशा दिली. संत तुकारामांची गाथा ही सर्वसामान्यांची गीता म्हणून ओळखली जाते. संपूर्ण महाराष्ट्राला पांडुरंगमय करण्याचे तुकोबांनी घेतलेले व्रत आजही वारकरी मंडळी आस्थेने आणि निष्ठेने जपताना दिसतात. जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठाच्या प्रवासाला निघाले तेव्हा आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा असे म्हणत असताना त्यांच्या आजूबाजूचे लोकही तेवढ्याच उत्कट भक्तीने पांडुरंग नामात तल्लीन झाले. 9 मार्च 1650 रोजी बरोबर 12:02 तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. दरवर्षी याच दिवशी ज्या झाडाखाली तुकोबांनी वैकुंठ गमन केले त्या झाडाला नांदुरकी वृक्ष म्हणून ओळखले जाते. येथे तुकाराम बीज हा दिवस साजरा केला जातो. सुमारे 350 वर्षानंतरही ज्यांच्या अभंगांना आजही तेवढ्याच श्रद्धेने आळवले जाते यापेक्षा भक्तीचे दुसरे उदाहरण कुठले असू शकते. दैवी आणि देवतुल्य व्यक्तिमत्व यांनी भक्तीची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी जे अमूल्य असे साहित्य निर्माण केले त्यामध्ये तुकाराम महाराजांचे नाव अग्रणी राहील. आजही अभ्यासकांना भक्तांना संत तुकारामांचे अभंग दिशादर्शक ठरतात. तुकोबांच्या व्यक्तिमत्वावरील तेज आणि ओज आपल्या मनपटलावर सदैव राहील यात तीळ मात्रही शंका नाही. शक्ती हे विश्वाचे अस्तित्व असून हे संपूर्ण विश्व आदिशक्तीपासून निर्माण झाले अशी धारणा आहे. स्त्री रूपातील दैवी अस्तित्व हे प्रचंड ऊर्जा, भक्ती आणि अंतिमतः मुक्तीचे द्वार दाखवणारे आहे असे मानले जाते. म्हणूनच देवीची पूजा, आराधना 9 दिवस 9 रात्र केली जाते. भक्तीतून समर्पण आणि शरणम या भावना शक्तीचे मूळ रूप म्हणजेच कुंडलिनी जागृत करण्यासाठी, आत्म्याच्या मूळ स्वरूपाला ओळखण्यासाठी या आदिशक्तीला शरण जाऊन प्रचंड ऊर्जेने सामोरे जाते. क्रांतीची ज्योत सतत ठेवण्याचे
काम शक्तिरूपात आढळते. महाराष्ट्रात अशा अनेक आदिशक्ती मानवी रूपात सर्व जनांच्या कल्याणासाठी अतिशय समर्पण भावनेने आपले अखंड आयुष्य वेचताना आपल्याला दिसून येतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आपण सर्व याच आदिशक्तीच्या ठिकाणी पाहतो. भारतीय स्त्रीवादाची जननी आणि महिलांच्या शिक्षण, हक्क, अधिकारासाठी सावित्रीबाईंची क्रांतिज्योत शेवटपर्यंत धगधगत राहिली. सावित्रीबाई भारताची पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. विरोधकांचा विरोध पत्करून त्यांनी जातीवाद, लैंगिकता आणि वर्णभेदाविरुद्ध तीव्र लढा दिला. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा महिला आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी वाहिलेला होता. आदिशक्ती ज्याप्रमाणे असुरांशी लढली आणि दुष्ट प्रवृत्तीवर सदैव सुष्ट प्रवृत्तीचा विजय होतो हे देवीने दाखवून दिले, त्याचप्रमाणे सावित्रीबाईंनी अंगावर फेकलेली घाण जणू काही पुष्परूपी आहे असे समजून अतिशय संयतरित्या आपला लढा चालू ठेवला. त्यांच्या या सकारात्मक दूरदृष्टीमुळेच आज प्रत्येक स्त्री साक्षरतेला प्रथम स्थान देताना दिसते. 1897 पुण्यामध्ये प्लेग या साथीच्या रोगाने मानवी जीवन उद्ध्वस्त झालेले असताना आपल्या वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या मुलाच्या मदतीने त्यांनी प्लेग झालेल्या रुग्णांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा केली. पुण्याजवळ असलेल्या एका रानमाळ्यावर त्यांनी आश्रम सुरू केला. त्यांच्या या दवाखान्यामध्ये एके दिवशी एका मुलाला आणण्यासाठी काहीही सोय उपलब्ध झाली नाही. त्यावेळी या प्लेग झालेल्या मुलाला सावित्रीबाईंनी खांद्यावर उचलून आणले. दुर्दैवाने प्लेग या रोगाची लागण त्यांना झाली आणि यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या या कार्याला आजच्या दिवशी आपण नतमस्तक होऊन प्रणाम करूया. 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस, हा बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. हा समग्र स्त्रीशक्तीचा सन्मान दिवसही आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सावित्रीबाईंनी फक्त स्त्री शिक्षणासाठीच आपले आयुष्य वेचले नाही, तर महिलांच्या केशवपन पद्धतीविरुद्धही त्यांनी आवाज उठवला. पितृसत्ताक पद्धतीने अनेक स्त्रियांचे आयुष्य मातीमोल झाले होते. या सगळ्यांच्या हक्कासाठी सावित्रीबाई शेवटपर्यंत लढल्या. एखाद्या प्रसिद्ध विद्वान पतीची पत्नी किंवा एका सुवाद सुधकाराची पत्नी ही एवढीच ओळख मर्यादित न ठेवता स्वतंत्र प्रज्वलित व्यक्तिमत्वाची एक शक्तिशाली स्त्री म्हणून समग्र मानवजातीवर त्यांचे ऋण कायमच राहतील. थोर समाजसुधारक स्त्री म्हणून ओळखली जाणारी ही सामर्थ्यवान स्त्री कवी मनाची संवेदनशील, हळव्या मनाची कवयित्री होती. त्यांच्या 2 कविता संग्रहांपैकी एका कविता संग्रहाचे नाव 52 कशी सुबोध रत्नाकर असे आहे. हा कविता संग्रह म्हणजे ज्योतिरावांचे काव्यमय चरित्र आहे. एका निर्धारक प्रचंड मानसिक सामर्थ्याने समाजाविरोधात स्वतःचे आणि समग्र स्त्रियांचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या या आदिशक्ती क्रांतिज्योती सावित्रीबाईंना आजच्या या दिवशी सविनयपूर्वक प्रणाम. जेथे प्रारंभ आहे तेथे पूर्णांक आहे, जेथे निर्माण आहे तेथेच निर्वाण आहे. वृत्तीपासून सुरू झालेला मनुष्याचा प्रवास अखेर निवृत्तीपर्यंत येऊन थांबतो. या प्रवासाच्या मधल्या टप्प्यावर आपल्याला प्रीतीचे साकार रूप, भक्तीचे निराकार रूप, तसेच शक्तीचे सामर्थ्यशाली स्वरूप वेगवेगळ्या मानवी स्वभावात, मानवी प्रकृतीत वारंवार भेटत राहते. मोह, माया, मद या विकारांपासून मानवी मन अनेकदा गोंधळून जाते, आक्रंदन करते, परिवर्तनाचा आग्रह करते आणि या साऱ्या अनुभवातून तावून सुलाखून झाल्यावर हेच मन निवृत्त निर्वाणाकडे धाव घेते. इथे येईपर्यंतच्या प्रवासात मनुष्याला अनेक नात्यांचा, विचारांचा, विकारांचा फोलपणा समजून चुकलेला असतो. व्यावहारिक ज्ञानापेक्षा आत्मिक ज्ञान किती उच्च समाधान देणारे आहे याचे भान आलेले असते. देह, आत्मा यातील फरक कळल्यामुळे जे जे देह आणि मन यांना मोहून टाकणारे आहे ते ज्ञानप्राप्तीमध्ये म्हणजेच परमेश्वर प्राप्तीमध्ये अडथळा आणणारे आहे याचे भान आलेला मनुष्य स्वतःकडे शून्यत्व घेऊ पाहतो आणि कोहमपासून सोहमच्या प्रवासाकडे अत्यंत शांत चित्ताने जातो. ही शून्यावस्था मनस्वीपणे स्वीकारणे हे आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे उमगणे म्हणजे ज्ञानाच्या बरोबर खऱ्या अर्थाने चालणे होय.
एखादी गोष्ट न मिळणे हे नैसर्गिकरित्या स्वीकारणे म्हणजेच निवृत्तीकडे मनाचा प्रवास सुरू झाला असे म्हणायला हरकत नाही. पण न मिळालेल्या गोष्टीचा अखंड ध्यास धरल्याने मनुष्य स्वतःचे वर्तमान आणि भविष्य दोन्हीही प्रदूषित करतो. संपूर्ण संत साहित्य आपल्याला नेहमीच विकारांपेक्षा शुद्ध विचारांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करते. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण कर्मयोग, सांख्ययोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा वारंवार अभ्यास करण्याचे आवाहन फक्त अर्जुनालाच नाही तर समग्र मानव जातीला करतात. कारण मोह, मत्सर, वासना यामुळे संपूर्ण मानवी जीवन आज गोंधळलेल्या अवस्थेत आहे. म्हणूनच मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष हे अंतिम उद्दिष्ट प्रत्येक मानवी जीवनाचे असेल तर त्यांना ज्ञानप्राप्ती कठीण वाटणार नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाचे महत्त्व अनेक वेळा अध्यात्मामध्ये सिद्ध झालेले आहे. पण मनुष्य तीनही पुरुषार्थातून मोक्षाकडे जाताना मात्र बुद्धीचा वापर करताना दिसत नाही. मानसिक आणि बौद्धिक संघर्षामध्ये माणूस नेहमीच मनाचे ऐकतो आणि अनेक विकारांना बळी पडतो. विकारांवर मात करण्यासाठी मनुष्याला आध्यात्मिक विचारांचे बळ प्राप्त करावे लागते, तरच मनुष्य या क्षणिक संसाराच्या मोहातून मुक्त होईल. मी, माझे, मला या भावनेतूनही अनेक विद्या प्राप्त केलेला पंडितही अलिप्त राहू शकत नाही. तर एखादा फकीर मात्र तुम्हाला एखादा दोहा ऐकवून अखंड जगाचे तत्त्वज्ञान शिकवू शकतो. याचे कारण अहम विसरून अहम ब्रह्मास्मी हेच जीवनाचे सार आहे हे त्या फकीराला कळलेले असते. निवृत्ती फक्त विचारांचीच नसावी तर आचरणातही निवृत्ती दिसून आली पाहिजे. निवृत्ती सुखातून नाही तर दुःखातूनही करता आली पाहिजे. मनुष्य, त्याचे विकार, त्याचे भ्रमनिरास या साऱ्यातून मनुष्याने स्वतःला दूर ठेवले पाहिजे. मोहाच्या क्षणी निग्रहाने केलेला नकार तुम्हाला निवृत्तीकडे अलगद नेतो. आपले वर्तन शुद्ध ठेवले असता आपला वर्तमान आपोआप मलिन होण्यापासून वाचू शकेल. यासाठी क्षणिक सुखाच्या मागे न धावता मनुष्याने शाश्वत, निरंतर आत्मिक समाधानाचा शोध घेणे आवश्यक आहे व यासाठी वृत्तीपेक्षा निवृत्तीकडे निरंतर चालत राहणे हाच एकमेव शाश्वत पर्याय आहे. मनुष्य जन्म मिळाल्यापासून त्याच्या अंतापर्यंत मनुष्य एकाच भावनेपुढे सदैव हार मानतो. ती भावना म्हणजे प्रीतीची भावना. प्रीती मनुष्यासाठी असेल किंवा परमेश्वर प्राप्तीची तळमळ असलेल्या साधकाची असेल, त्या प्रीतीने नेहमीच व्याकुळता, कारुण्य, स्नेह, आदर, समर्पण अशा वेगवेगळ्या रंगात मनुष्य जन्माला शीतलतेचा अनुभव दिला आहे. म्हणूनच असे म्हणतात की बैरागी बने तो जग छूटे, संन्यासी बने तो छूटे तन, कान्हा से प्रेम हो जाए तो छूटे आत्मा के सब बंधन. आज भारतात अनेक ठिकाणी रंगपंचमी या सणाला प्रीतीची उत्कटता व्यक्त करणारा दिवस म्हणून ओळखला जातो. पण याची सुरुवात भगवान श्रीकृष्णाने गोपगोपिकांवर आपल्या त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून रंग उडवायला सुरुवात केली आणि ह्याची सुरुवात झाली. गोपिकांनीही श्रीकृष्णाप्रती असलेली त्यांची प्रीती, निष्ठा अनेक रंग उधळून व्यक्त केली. होळीमध्ये आपल्यातील सर्व विकारांचे दहन करावयाचे. त्यानंतर प्रीती, भक्ती, शक्ती या सर्वांचे प्रतीक असलेले अनेक रंग म्हणजेच गुलाबी, केशरी, शुभ्र पांढरा ह्या सर्व रंगांची उधळण म्हणजे वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीने मिळवलेला विजय अशी भावना म्हणून एकमेकांवर प्रीतीपूर्वक रंग उधळायचे. अशी प्रथा अनेक वर्ष आहे. आपण सर्व स्नेहपूर्वक या सणाचे स्वागत करतो. श्रीकृष्ण राधा यांचे प्रतीक म्हणून आजही रंगपंचमीला त्यांच्यातील आत्मिक मिलनाचे उदाहरण म्हणून गुलाबी रंगाची उधळण सर्वत्र होताना दिसते. या काळात सृष्टीमध्येही अनेक परिवर्तन होत असतात. सृष्टी, निसर्ग हा जुने त्यागून नवीनाकडे धाव घेत असतो. ज्याप्रमाणे जुनी पालवी गळून नवीन पालवी येते, त्याप्रमाणे मानवानेही बदल सहजताने स्वीकारावा असे यातून सूचित होते. म्हणून जुने वैर ते त्यागावे आणि प्रीतीच्या रंगात न्हावे असे रंगपंचमीला सर्वत्र दिसून येते. रंग हे मानवी जीवनाचे प्रतीक आहे
आणि पाणी हे परमेश्वरासारखे निराकार आहे. अंतिमतः या दोन्हींचे एकमेकात बेमालूम मिसळणे म्हणजे द्वैत्वाकडून अद्वैताकडे जाणे होय. म्हणूनच पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेले राधाकृष्णाचे एकरूपत्वही होळीच्या रंगासारखे भासते. म्हणून या दिवशी मत्सर भेद द्वेष विसरू, प्रेम शांती आनंद सर्वत्र पसरू अशी भावना सर्व आबालवृद्धांमध्ये आढळून येते. प्रीतीला वय, लिंग, जात, वर्ण नसते, तर समर्पण, एकरूपत्व हा एकच रंग प्रीतीला माहीत असतो. निखळ प्रीती ही परमेश्वरी अधिष्ठानामध्ये आपल्याला अधिक प्रमाणात दिसते, कारण निर्गुण, निराकार परमेश्वरी शक्तीला समर्पण करताना सगुण, साकार रूपाचा ऱ्हास करावा लागतो आणि अशा ठिकाणी फक्त आपल्याला निरपेक्ष प्रीतीचा साक्षात्कार होतो. त्यामुळेच संत मीराबाईची भक्ती ही आजही श्रेष्ठ प्रीतीचे उदाहरण म्हणून समाजासमोर एक आदर्श बनून राहिली आहे. राधा आणि मीरा ह्या सगुण आणि निर्गुण भक्ती आणि प्रीतीचे जाज्वल्य उदाहरण म्हणून आजही जनमानसामध्ये प्रचलित आहेत. आज रंगपंचमीच्या निमित्ताने आपण सर्व निर्गुण निराकार रंगात रंगून जाऊया. जे जे विनाशी अशाश्वत आहे त्यावर अविनाशी शाश्वत रंगाने म्हणजे द्वेषावर प्रीतीने मात करूया.